नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अन्नपूर्णा स्तोत्र ऐकणार आहोत आणि हे अन्नपूर्णा स्तोत्र का म्हणायला पाहिजे आणि कशासाठी म्हणतात हे सुद्धा ऐकणार आहोत. पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. पण आज अन्नपूर्णा स्तोत्र मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर आधी अन्नपूर्णा स्तोत्र ऐकवते आणि त्याचे फायदे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलसत भक्षोज कुंभांतरी काश्मीरारुगवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्राकार्नल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी कैलासाचल कंदलाय लय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी दृश्यान्दृश्य विभूती वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेश मन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माता अन्नपूर्णेश्वरी वेणी नील समान कुंतलहरी नित्यान्नदानेश्वरी सर्वानंद करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी आदिक्षांत समस्त वर्णन करी शंभो स्त्रीभावा करी काश्मीरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यान्नपूरी शर्वरी कामाकाक्ष करी जनोदय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी वामे स्वाद पयोधरी प्रियकरी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्ट करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी चंद्राकार्नल कोटि कोटि सदृशा चंद्राशुबिंबाधरी चंद्राकार्नलगी समान कुंडलधरी चंद्राकर्णवर्णेश्वरी माला पुस्तक पाशसा कुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी क्षत्रत्राण करी महाभयंकरी माता कृपा सागरी साक्षा मोक्ष करी सदाशिव करी विश्वेश्वर श्रीधरी दक्षाक्रंद करी निरामय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी
माता अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षां देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भवत्रयणम. हे जे अन्नपूर्णा स्तोत्र आहे हे तुम्ही कायम म्हणालात तर तुम्हाला खरंच ह्याची उन्नती म्हणजे कायम तुमच्या संसारात तुमच्या आयुष्यात ह्याची हे जर म्हटलं तर कायम प्रगती होईल. आणि अन्नपूर्णा म्हणजे जेव्हा आपण हे स्वयंपाक करतो तेव्हा हे जेव्हा स्तोत्र म्हणतो तेव्हा खूप फायद्याचं ठरतं. आणि आपलं म्हणजे जे स्वयंपाकात आपण जी प्रगती करतो किंवा आपण स्वयंपाक जो करतो अन्न बनवतो ते उत्तम होतं, उत्तम प्रमाणे बनतं असं म्हटलं जातं. आणि हे पुराणात सुद्धा लिहिलेलं आहे. तर स्वतः आपण जेव्हा हे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणतो तेव्हा स्वतः अन्नपूर्णा येऊन आपल्याला मदत करते असं म्हटलं जातं. तर नेहमी ह्या स्तोत्राचं जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो किंवा जेव्हा जेवण बनवतो तेव्हा आपण जेवण बनवायच्या पूर्वी स्वयंपाक करण्याच्या पूर्वी हे स्तोत्र म्हणायला पाहिजे. तर या स्तोत्राचा अर्थ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि त्याचे फायदे काय आहेत तेही सांगेन. तर ह्या जर स्तोत्र तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि जर अशी स्तोत्र किंवा अशाच माहित्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अशी स्तोत्र तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.